मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर गायकवाड हे आता लोकेशनच्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि भूमीला ते सांगू लागतात की हे पहा, मोबाईलमध्ये तर इथेच लोकेशन दिसतंय, त्यामुळे हे समोरच असू शकतं, चला बरं आपण बघूयात असं म्हणून ते निघालेले असतात. तर इकडे रागिनी आता त्या नर्सला भेटायला येते आणि मग ती विचारते, तुम्ही आलात का? अहो, पण पैसे आणलेत का आज तरी तुम्ही? अहो, पैसे नाहीये, त्याच्यामुळे कुठे लांबसुद्धा जाता येत नाही आम्हाला आणि शहरातल्या शहरातच लपावं लागतंय आणि आता आणखी काही दिवस इथे थांबले ना तर नक्की पकडल्या जाणार. तेव्हा रागिनी आता रागातच म्हणते, अगं बाई, तू जे काही सांगितलं ना त्यामुळेच मी इकडे आले ना, तू पकडली जाऊ नये म्हणूनच मी आले ना इथपर्यंत. हे पहा, भूमीने ऑलरेडी त्या गायकवाडला तुमच्या मागावर लावलंय. एकतर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तुमच्या विरोधात खूप तक्रारी आहेत, त्यामुळे ते पोलीस सुद्धा आता ॲक्टिव्ह झालेत. आता ते चालढकल करतील, परंतु गायकवाड हे गप्प बसणाऱ्यातले नाही आहेत, तो कधीही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेलच. मग आता ती विचारते की आम्ही काय करायचं मग? रागिनी आता तिला एक प्लॅन सांगते की तुम्ही ताबडतोब अलिबाग सोडायचं आणि गोव्याला जायचं. तेव्हा त्याची व्यवस्था कोण करणार असं लगेचच बाई विचारतात. तेव्हा रागिनी म्हणते, मग मी कशासाठी आहे? त्यासाठीच आली आहे ना इथे मी. माझं एक जुनं कॉन्टॅक्ट वापरून मी बोटीची व्यवस्था केली आहे, त्या बोटीने ताबडतोब तुम्ही आता गोवा गाठा. तिकडे फार्म हाऊस तुमच्यासाठी बुक केलंय, तिथे तुम्ही थांबा आणि पैसे मी मागवून पाठवून देईन तुम्हाला. तेव्हा त्या रागातच म्हणू लागतात की तुम्ही ना नुसतं नाचवताय आम्हाला. तेव्हा आता रागिनी अजूनच रागात म्हणते की वाचवतोय तुम्हाला. तर आता भूमी आणि गायकवाड हे सुद्धा आता लगेचच तिकडे येऊ लागतात. मग इकडे आता त्या बाई म्हणतात की आम्ही जाऊ इथून, परंतु पैसे घेतल्याशिवाय अजिबात मी कुठेही हलणार नाही इथून. आणि जाऊन करणार काय? आम्ही खाणार तरी काय? त्याला सुद्धा खूप पैसे लागतात असं म्हणून तीच रागिनीला विचारते. मग आता रागिनी रागातच म्हणते, जास्त शहाणपणा करू नको हा, मला सगळं माहीत आहे कशाला किती पैसे लागतात ते. उगीच अडलटप्पूपणा करू नको, मी पैसे मागवून पाठवून देते म्हटलंय ना एकदा, तर देते. ताबडतोब अलिबाग सोडायचं आणि गोवा गाठायचं असं ती आता धमकी देतच म्हणते. इकडे आता भूमी ही त्या नर्सच्या घरी निघालेली असते. तेव्हा आता लगेचच तिचा फोटो दाखवत गायकवाड हे शेजारच्या ताईंना विचारतात की ताई, तुम्ही यांना पाहिलत का? तेव्हा लगेचच त्या म्हणतात की हो पाहिलंय, मी आत्ताच आली आहे, पण त्या तिकडे शेजारी राहतात. लगेचच आता ती नक्की कुठे राहते त्या ताई आता दाखवतात. मग आता त्या दिशेने लगेचच भूमी आणि गायकवाड जायला निघतात. तर दुसरीकडे आता रागिनी अजूनही त्या बाईंना प्लॅन सांगत असते की पुढे काय कसं करायचं ते. तर आता दुसरीकडे अमोली ही बाळाला खेळवत असते. तेव्हा आता तिच्या मनातून अजिबात काही प्रश्न जात नसतात, कारण आता ज्या प्रकारे काल भूमी ही आमच्याबरोबर मंदिरात आली आणि त्याचबरोबर माऊ जेव्हा जास्त रडायला लागली तेव्हा भूमीने बरोबर तिला घेतलं आणि आडोशाला जाण्याचं ठरवलं, कारण तिला भूक लागली असेल या विचाराने. मग भूमी जेव्हा तिकडे गेली तेव्हा नेमकीच आता भूमीला आकाशची गाडी तेथे दिसली आणि मग बाळसुद्धा रडायचं थांबलं. असं का बरं? हाच विचार अमोली करत असते. तेव्हा आता लगेचच हा विचार करत अमोली म्हणते की मला असं का वाटतंय, पारितोष आणि माझ्यापेक्षा भूमी आणि आकाशबरोबर आमची मनुमाऊ जास्तच अटॅच आहे ते. आणि भूमी असं काय करत असेल की मणिमाऊला जास्त तिचा लळा लागला आहे, असा विचार अमोली करते. आणि मी भूमीचे सर्व प्रयत्न हे हाणून पाडणार आणि त्याची सुरुवात तर ऑलरेडी मी केली आहे, असं लगेचच अमोली म्हणते. मग आता त्यानंतर हो की नाही मणिमाऊ, तू भूमीपेक्षा जास्त माझ्याशी अटॅच होणार ना, असं ती छोट्या बाळाला विचारते. त्यानंतर आता अमोली ही तिच्याबरोबर खूप गोड गोड बोलू लागते आणि म्हणते की आज गुढीपाडवा आहे ना, बघ झेंडूची फुलं आहेत इथे, बरं बत्ताशांची माळसुद्धा आणली आहे, बघ किती छान छान तयारी करायची आहे. आणि कसं आहे ना, आज तुझे बाबाच घरात नाही आहे, गेले कामावर निघून, त्यामुळे आपण दोघींनी मिळून तयारी करायची आता गुढीपाडव्याची सर्व, असं ती बाळाबरोबर छान छान गोड गोड बोलत असते. मग आता इकडे पौर्णिमा ही लगेचच आतमध्ये अमोलीला पाहते. ती तेथे लपून छपून आलेली असते आणि डोकावून आतमध्ये अमोलीकडे पाहत असते. इकडे अमोली अजूनही बाळाबरोबर बोलत असते की आपण ना बाबांना आल्यानंतर ओरडूयातच आता की तुम्ही सकाळी कामावर लवकर निघून गेले आणि सर्व तयारी मणिमाऊला आणि मलाच करावी लागली.
तेव्हा ती म्हणते, माऊ आज तुझा पहिला गुढीपाडवा आहे, त्यामुळे तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाळा, असं म्हणून अमोली तिला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. त्यानंतर इकडे पौर्णिमा ही डोकावून आतमध्ये पाहते, तर आता तिचा मोबाईल कुठेच तिला दिसत नाही. तर अमोलीचा मोबाईल नक्की कुठे असेल हा विचार पौर्णिमाच्या मनात येतो आणि मग नंतर पौर्णिमा ही लगेचच तिच्या मोबाईलवर कॉल करते. तेव्हा कॉल केल्यानंतर आता तिचा मोबाईल तिथे बेडरूममध्ये असतो, त्यामुळे अमोली म्हणते, मनीमाऊ तुम्ही इथे बसा हा पाळण्यामध्ये, जरा मी आलेच बेडरूममधून मोबाईल घेऊन, असं म्हणून ती बेडरूमकडे जाते. तर पौर्णिमा आता लगेचच आतमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर मणिमाऊच्या अंगावर कसला तरी काळा धागा टाकते आणि लगेचच ती मणिमाऊला घेऊन तिथून पळून जाते. तेव्हा आता तिने आणि रागिनीने हा खरं तर प्लॅन केलेला असतो. तेवढ्यातच आता अमोली सुद्धा तेथे येते आणि म्हणते, मणिमाऊ आता आपण दोघीही मिळून छान छान तयारी करूया हा गुढीपाडव्याची, असं म्हणून ती पाळण्यामध्ये डोकावून पाहते. तर आता तिची मणिमाऊच तेथे नसते, त्यामुळे तिला आता प्रचंड धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मणिमाऊ नक्की कुठे आहे हेच तिला कळत नाही. तेव्हा ती आता इकडे तिकडे मणिमाऊला शोधू लागते, परंतु तिला तिचं बाळ कुठेच दिसत नाही. ते पाहून आता ती अक्षरशः रडू लागते आणि म्हणते, कुणी आलं होतं का इथे, कुणी आहे का बाहेर, माझ्या मणिबाऊला घेतलंय का कुणी, असं म्हणून ती बाहेर आता पाहत असते. परंतु आता तिचं बाळच तेथे नसल्यामुळे ती आता अगदी वेडीपिशीच होती. तिला काय करावं कळत नाही. नक्की इथे कोण आलं होतं आणि माझ्या बाळाला घेऊन गेलं हा प्रश्न तिला पडतो. खूप रडत असते आणि अगोदर बाहेर चेक करते, परंतु तेथे कुणीही नसतं. त्यामुळे ती आतमध्ये येते आणि हॉलमध्ये इकडे तिकडे बाळाला पाहू लागते. आता बाळाला नक्की कोण घेऊन गेलं असेल हाच प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर गायकवाड, त्याचबरोबर ची टीम, त्याचबरोबर भूमी हे सर्वजण आता त्या नर्स जेथे राहते ना तेथे आलेले असतात. तेव्हा अगोदर ते सर्व परिसर पाहतात आणि मग त्यानंतर ही नर्स इथेच राहते असा त्यांचा समज होतो. म्हणूनच ते तिथे आतमध्ये डोकावून पाहतात. तर भूमी आता खूप घाबरलेली असते. ती नर्स सापडली तर बरी होईल असं तिला वाटत असतं. मग त्यानंतर गायकवाड हे आतमध्ये डोकावून पाहतात, तर तिथे भांडी असतात. त्यांना तेथे तर कुणीही दिसत नसतं. तेव्हा भूमी विचारते, काय झालं सर. मग आता लगेचच गायकवाड म्हणतात की इथे कुणीतरी राहत आहे, परंतु इथे कोणीही व्यक्ती नाहीये. तेव्हा भूमीला आता टेन्शनच येतं, करावं तरी काय. मग त्यानंतर आता गायकवाड म्हणतात की कसं आहे ना, मागच्या बाजूने एखादी खिडकी वगैरे असेल तर तेथून निसटण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपण एक काम करूयात, आता जे हवालदार काका असतात ना त्यांना अगोदर ते मागच्या दिशेने पाठवतात आणि म्हणतात व्यवस्थित लक्ष ठेवा. ते लगेचच आता तेथून जातात आणि मग त्यानंतर गायकवाड हे अगोदर कानोसा घेतात, आवाज येतोय की नाही हे पाहण्यासाठी. पण आवाज येतच नसतो आतून कुणाचा. त्यामुळे ते दरवाजाला धक्का मारतात, 1-2 वेळा धक्का मारतात, परंतु ते दार काही उघडत नाही. त्यानंतर ते अगदी जोराचा धक्का मारतात, त्यामुळे ते दार आता उघडतं. आतमध्ये सगळीकडे ते चेक करतात तर तेथे कुणीही नसतं. त्यामुळे आता गायकवाडांना मोठा धक्काच बसतो. तर आता भूमी म्हणते, हो ना कुणीच नाही आहे इथे. तर मग आता सगळीकडे ते अगोदर चेक करतात, परंतु तेथे कुणीही नसल्यामुळे आता भूमीलाच प्रश्न पडतो नक्की काय आहे हे. तेव्हा आता लगेचच भूमीचं लक्ष त्या स्टोवकडे जातं, कारण स्टोववर आता चहाचं पातेलं असतं. मग चहाचं पातेल्याला हात लावून भूमी पाहते तर तेथे ते पातेलं गरम असतं. त्यामुळे भूमीला दाट संशय येतो की ती नर्स इथेच राहत होती आणि त्याबद्दल ती लगेचच गायकवाड सरांना सांगते की हो ऐका ना गायकवाड सर, हे पातेलं गरम दिसतंय, याचा अर्थ ही नर्स इथेच राहत असणार. मग गायकवाड सर म्हणतात, कसं आहे ना, हो इथे राहत असेल, परंतु तिला सुगावा लागला असेल काहीतरी आणि म्हणून ती पळाली असेल. त्यानंतर आता गायकवाड म्हणतात की हे गरम आहे म्हटल्यानंतर ही नर्स आत्ताच इथून पळाली आहे, त्यामुळे जास्त लांब गेली नसेल, आम्ही तिच्या मागावर जातो. तोपर्यंत भूमी मॅडम तुम्ही इथेच थांबा आणि आम्ही तुम्हाला कळवतो. तेव्हा ठीक आहे असं भूमी म्हणते. मग आता त्यांची सर्व टीमच तिकडे नर्सचा पाठलाग करण्यासाठी जातात, नक्की ती कुठे आहे हे शोधण्यासाठी जातात. तर आता भूमी ही खूपच चिडते आणि म्हणते, म्हणजे ही नर्स इथेच होती, हाताला लागता लागता गेली ही अचानक. मग आता तिच्या हातामध्ये
एक आता तुकडा येतो, तो कपड्याचा तुकडा असतो. तेव्हा भूमी आता त्या कपड्याकडे पाहतच राहते आणि तिला आठवतं की अशा रंगाची सेम साडी तर सकाळी आत्याने नेसली होती. म्हटल्यानंतर हे आत्याच्याच साडीचा तुकडा नसेल ना, हा प्रश्न तिला पडतो. त्यामुळे आता ती लगेचच ते सर्व सकाळचे क्षण आठवू लागते की उभारायची होती ना, तेव्हा आत्यानेच ही साडी अशा रंगाची नेसली होती, ह्याच टाईपची. म्हटल्यानंतर आत्यासुद्धा इथे होती. तेव्हा आता भूमीला मोठा धक्काच बसतो की आत्यासुद्धा इथे येऊन पोहोचली. दुसरीकडे रागिनी आणि त्याचबरोबर ती नर्स आता खूपच धावत असतात. तर रागिनीला दम लागतो म्हणून ती एका ठिकाणी जरा थांबते. तर ती नर्ससुद्धा आता खूपच घाबरलेली असते. मग रागिनी म्हणते, पाहिलं ना, त्याच लगेच त्यांना सुगावा आणि आले तुझ्या पाठीमागे. कारण गायकवाड तर गप्प बसणाऱ्यातला नाहीये, मला चांगलंच माहीत आहे. मग त्यानंतर आता लगेचच रागिनीला आठवतं की प्रीतीला मी सांगतच होते की जशी तुला तुझ्या जीवाची काळजी आहे ना, तशीच मला सुद्धा माझ्या जीवाची काळजी आहे. तू अडकली म्हणजे मी अडकणारच ना. मला तू निघून जा आता, कारण मी ताबडतोबच तुला पैसे पाठवेन. कारण तू जर इथे थांबली तर सर्व अडचणी वाढतील, असं रागिनी आता त्या नर्सला सांगत असते. तर ती नर्स आता हो असं म्हणते. मग त्यावेळी रागिनीचं लक्ष आता बाहेर जातं. तर गायकवाड सरांची टीम तेथे आलेली असते आणि त्यांच्याबरोबर भूमी असते आणि त्यामुळेच आता त्या दोघीही खूप घाबरतात. रागिनी आता म्हणते, बघ ते दोघेजण आले सुद्धा इकडे. मी म्हटलं होतं ना, गायकवाड खूप हुशार आहे म्हणून. चल आता पटकन आपल्याला इथून निघायला हवं, असं म्हणून त्या दोघी ह्या आता पाठीमागच्या दरवाजाने जायला निघतात. तेव्हा नेमकी आता रागिनीची साडी तेथे अटकलेली असते आणि तिचा पदर थोडा फाटलेला असतो आणि ही गोष्ट रागिनीला सुद्धा समजलेली नसते. आणि हे सगळं काही तिला आठवत असताना अजूनच घाम आठवूनही रागिनीला असं वाटत असतं की कधीही तो इन्स्पेक्टर गायकवाड येईल आणि मला आणि तुला पकडेल. त्यामुळे आपण इथूनही सटकायला हवं, असं रागिनी त्या नर्सला सांगते आणि इकडे तिकडे पाहत असते. तर दुसरीकडे पौर्णिमा मणिमाऊला घेऊन एका रूममध्ये आलेली असते आणि तेथे तिला त्या झोळीमध्ये ठेवते. तर दुसरीकडे अमोली खूप रडत असते. माझी मणिमाऊ आत्ताच्या आत्ता इथून कुठे गेली, हा प्रश्न तिला पडलेला असतो. ती बिचारी आता खूप रडू लागते आणि मणिमाऊ मणिमाऊ असा आवाज देत असते. मग आता लगेचच ती म्हणू लागते, कोण घेऊन गेलं असेल माझ्या मणिमाऊला, कारण दाराचा आवाजसुद्धा झाला नाही. त्याचबरोबर कामवाली बाईसुद्धा आज आली नव्हती. मग अशी कोण व्यक्ती असेल जी माझ्या मणिमाऊला घेऊन जाऊ शकते. मग त्यानंतर आता ती मणिमाऊला शोधत असतानाच पौर्णिमाचा फोन येतो. तेव्हा लगेचच आता ती कॉल रिसीव करते आणि म्हणते की ऐक ना गं पौर्णिमा, मी तुझ्याशी आत्ता बोलू शकत नाही, मी तुला नंतर कॉल करते, आता ठेवते हा फोन. मग आता पौर्णिमा लगेचच विचारते, अगं अमोली काय झालं तुला, तू एवढी टेन्ससारखी का करते. मग त्यानंतर अमोली खूपच रडू लागते आणि म्हणते, अगं पौर्णिमा, माझी मणिमाऊ ना गायब झाली. मी घरात बघितलं, बाहेर बघितलं, कुठेच माझी मणिमाऊ नाही आहे. कोण घेऊन गेलं काय माहीत तिला, असं म्हणून ती अजूनच रडते. मग आता पौर्णिमा लगेचच म्हणते की अगं असं कसं बाळ सापडत नाही तुझं, भूमीच्या येण्याची वेळ झाली आहे ना, मग तीच कुठेतरी घरामध्ये घेऊन बसली असेल बघ बरं तू. मग त्यानंतर अमोलीला जरा धक्काच बसतो आणि मग ती म्हणते, अगं नाही नाही, अजून भूमी आलेलीच नाही आहे बाळाला पाजायला आणि तिच्याबरोबर ती नसेल सुद्धा. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते, अगं बाहेर कुठेतरी घेऊन गेली असेल. मग तेव्हा आता अमोली म्हणते की खरंच भूमी असं करू शकते का. त्यानंतर आता पौर्णिमा म्हणते, अगं तूच तर मागे सांगत होती ना मला की मागच्या वेळी भूमी ही बाळाला चोरायला आली होती, काहीतरी कहाण्या रचल्या होत्या, बाळाच्या रडण्याचा आवाज वगैरे तिला येत होता, त्या बघ अगोदर रात्रीची आली होती तेव्हा, आणि खरं कारण तर तुला माहिती आहे ना, असं म्हणून लगेचच पौर्णिमा अमोलीच्या मनामध्ये नको ते आता भरवू लागते. तेव्हा आता लगेचच अमोली म्हणते, हो मलाही तसंच वाटतंय, भूमीच घेऊन गेली असेल बाळाला. अरे बापरे, माझ्या अगोदर का नाही हे लक्षात आलं, असं आता लगेचच अमोली म्हणत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तर असंच वाटतंय की भूमीच तिला बाळाला घेऊन गेली असणार. आता तूच बघ ना, बरोबर भूमीच्या येण्याची वेळ झाली आहे आणि बाळसुद्धा गायब आहे, आणि मला सांग की भूमी नाही तर मग दुसरं कोण तुझ्या बाळाला पळवणार आहे ग, असं पौर्णिमा आता अमोलीला विचारते. तेव्हा अमोलीला मोठा धक्काच बसतो आणि ती आता रडतच म्हणते, नाही नाही, मला तर आता सध्या तरी काही सुचत नाहीये, मी आता फोन ठेवते. तेव्हा लगेचच आता पौर्णिमा म्हणते की हो हो, तू काळजी घे, हा उगीच टेन्शन घेऊ नकोस, आता असं म्हणून ती लगेचच फोनसुद्धा ठेवते. आणि मग फोन ठेवल्यानंतर पौर्णिमा मात्र हसत असते आणि स्वतःशीच म्हणते की भूमी,
आता तुझ्यावर बाळाला ना असे किडनॅप केल्याचे आरोप लागतील. आता तयार राहा हे बाळावरचे आरोप सहन करायला आणि ते सर्व काही भोगायला, असं म्हणून पौर्णिमाने हा जबरदस्त प्लॅन भूमीविरोधात केलेला असतो. तर आता दुसरीकडे भूमी ही ऑफिसमध्ये गेलेली असते आणि मग त्यानंतर लगेचच काकांना विचारते, काय हो काका, आज रागिनी मॅडम आल्या आहेत का ऑफिसमध्ये? तेवढ्यातच आता रागिनी तेथे येते आणि विचारते, भूमी काय ग, तू इथे कशी आलीस अचानक? मग भूमी आता लगेचच रागात रागिनीकडे पाहते. मग आता भूमी ही अगदी नजर रोखूनच त्या साडीकडे सारखी सारखी पाहू लागते आणि त्यानंतर मनातच विचार करू लागते की मला जो कपड्याचा तुकडा सापडला होता त्याच रंगाचा, त्याचबरोबर याच फॅब्रिकची साडी ह्या आत्याबाई नेसल्या आहेत. मग आता लगेचच रागिनी ही पुढे जाते आणि भूमीला विचारते की काय ग, आत्ता तू इथे कशी सध्या? तेव्हा भूमी आता लगेचच विचारते की ऑफिसमध्ये तुम्ही किती वाजता आलात सकाळी? तेव्हा रागिनी म्हणते, अगं नेहमीच्या वेळेवर आले का आपण? तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही ना खोटं बोलताय, खोटं. कारण आता तुम्ही काही मिनिटांपूर्वीच ऑफिसमध्ये आलात आणि त्या अगोदर तुम्ही कुठे होतात ना हे तर मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मग आता साळसूतपणाचा आव्हानात रागिनी पुन्हा पुन्हा म्हणू लागते, अगं मी ऑफिसमध्येच होते, इथे फक्त बॅक ऑफिसला होते तिथे काम करत. मग आता भूमी चौताळतेच आणि रागिनी पटवर्धन अजून किती खोटं बोलणार आहात असं रागातच तिला म्हणते. आणि आता रागिनी पटवर्धन तुम्ही ऐकाच, तुम्ही तुमच्या मूळ वृत्तीवर आलाच ना, तुमच्याकडून ही अपेक्षा होतीच मला. मग रागिनी आता लगेचच विचारते, मूळ वृत्तीवर म्हणजे काय? अगं काय भूमी, काय बोलतीयस, तुम्हाला नाही समजलं? आता लगेचच भूमी म्हणते की नर्सला तुम्ही जिथे लपवलं होतं तिथेच गेला होतात ना तुम्ही आत्ता, आणि गायकवाड सरांची टीम आणि मी तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा नेमकं काय केलं तर तुम्ही तिथून पळ काढलात. पण काय आहे ना, तुमचं नशीबच खराब. तिथे असलेल्या खेळ्यामध्ये तुमची साडी अडकली आणि ती साडी फाटल्यानंतर हा तुमच्या साडीचा फाटलेला तुकडा, असं म्हणून भूमी लगेचच त्या साडीचा तुकडा रागिनीला दाखवते. तेव्हा आता रागिनीला मोठा धक्काच बसतो आणि ती त्या साडीच्या तुकड्याकडे पाहतच राहते. तेव्हा भूमी आता विचारते, काय झालं, शॉक बसलाय का तुम्हाला जरा? पण आता तुमची साडी कुठे फाटली आहे ना हे मी तुम्हाला दाखवते, असं म्हणून भूमी आता लगेचच रागिनीची ती साडीकडे अगदी टक लावून पाहत असते की ती साडी नक्की कुठे फाटली आहे ते. ती पदर वगैरे असा हातात घेते, तिला आता कुठेही ते दिसत नाही फाटलेलं. मग आता लगेचच रागिनी गालात हसते आणि मनातच विचार करत भूमीकडे पाहत म्हणते, भूमी अगं अजूनही तुम्हाला ओळखलेलं नाहीये ग, तुझ्या 10 पट मी शातीर आहे, शातीर. ज्या उघड्या डोळ्यातलं काजळ काढून जरी ना तू पाहिलं ना तरीही तुला दिसणार नाही माझी साडी नक्की कुठे फाटली आहे, मूर्ख मुली. तेव्हा आता रागिनीला लगेचच ते सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे आणि ती नर्स जेव्हा तेथून पळत होते तेव्हा त्या दरवाजाच्या तेथे एक खेळा होता आणि त्यामध्ये माझी साडी अडकली होती आणि माझी साडी अडकली तेव्हाच माझ्याबरोबर लक्षात आलं की तुला हा साडीचा तुकडा सापडणार आणि तू लगेचच माझी चाचपणी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी इकडे येणार. त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का? अगं तुझ्यापेक्षा शातीर दिमाग माझा आहे. ज्या दुकानातून मी ही साडी नवीन विकत घेतली होती ना त्याच दुकानात गेले, सेम अशीच साडी विकत घेतली आणि ती नेसून मी इकडे आले. अगं मूर्ख मुली, तुला समजणार सुद्धा नाही कधी की मी काय काय केलं आहे, असं म्हणून लगेचच रागिनी आता भूमीवर हसते. भूमी ही पूर्ण साडी अगोदर चेक करते परंतु भूमीला कुठेही काही दिसत नाही, नक्की कुठे साडी फाटली आहे आणि कुठे नाही. भूमीला आता धक्काच बसतो. त्यानंतर रागिनी विचारते, काय ग भूमी, काय झालं, बोल ना आता. अगं तुझा चेहरा तर अगदी शॉक लागल्यासारखा झालाय, पण झालं काय नक्की? मग आता आकाशच तेवढ्यात तेथे येतो आणि बाहेर भूमीला आणि रागिनीला पाहतो. भूमीला विचारतो, काय ग भूमी, तू इकडे अचानक कशी? तर भूमी आता काहीच बोलत नाही. तर रागिनी आता म्हणते, अरे चोराला. मग आता असं म्हणून ती गप्प बसते आणि त्यानंतर आकाश विचारतो, काय? तेव्हा आता पुन्हा रागिनी सांगू लागते, अरे चोराला पकडायला जसं लागतात ना मागं, तसं माझ्या पाठीमागे ती लागली होती. तेव्हा आकाशला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय? एक मिनिट, मला नाही समजलं, नक्की काय बोलताय तुम्ही दोघी? रागिनी म्हणते, अरे मलाही कळत नाहीये नक्की ह्या भूमीचं काय चालू आहे ते.
अरे काहीतरी नर्स, गायकवाड, त्याचबरोबर तो पदर, नक्की काय चाललंय ना भूमीचं कळतच नाही, असं आता रागिनी ही आकाशला सांगत असते आणि म्हणते, मला तर काय वाटते माहिती आहे का आकाश, पुन्हा काहीतरी आपल्या भूमीला माझ्यावर संशय आल्यासारखं वाटतंय. सांग ना अगं भूमी, काय चाललंय काय तुझं, असं लगेचच आता आकाश विचारतो. तेव्हा आता आकाशला काय उत्तर द्यावं भूमीलाच कळत नाही, कारण भूमीकडे आता सध्या तरी कोणताही पुरावा नसतो. त्यानंतर आता लगेचच आपण काल बोललो होतो ना या विषयावर, तरीही तू आत्यावर लगेच संशय घ्यायला लागली का, असं आता आकाश पुन्हा पुन्हा तिला विचारतो. तर भूमी आता एकदमच गप्प बसते. आत्यावर संशय घेण्यासारखं तिच्याकडे आता काहीच पुरावा नसल्यामुळे ती आकाशकडे पाहतच राहते आणि रागिनीकडे खूप रागात पाहत असते. भूमी आपल्याच विश्वामध्ये अगदी विचार करत असते. तेव्हा आकाश विचारतो, काय विचारतोय मी तुला भूमी. तेवढ्यातच आता तिला लगेचच कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा ती म्हणते, 1 मिनिट हा. तर आता मनूचा फोन आल्यामुळे लगेचच भूमी कॉल रिसीव करते आणि विचारते, मनू काय झालं बोल ना. तेव्हा मनू लगेचच म्हणू लागते, अगं ताई तू कुठे आहेस. तेव्हा जरा बाहेर आहे असं भूमी सांगते. मग त्यावेळी घरी काही गडबड झाली आहे का असं भूमी पुन्हा विचारते. तर आता मनू म्हणते, अगं पारितोष आणि अमोली आले आहेत, त्यांचं बाळ ना कुठेतरी गायब झालंय. हे ऐकून आता भूमीलाच खूप मोठा शॉक बसतो. मग आता ती विचारते, काय. तेव्हा मनू म्हणते, हो ना. मग भूमी तर अजूनच टेन्शनमध्ये येते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आकाश आणि भूमी हे दोघेही घरी येतात. घरी आल्यानंतर लगेचच अमोली आता विचारते की कुठे आहे माझं बाळ, दे मला अगोदर माझं बाळ, असं म्हणून ती ती भूमीचाच हात जोराजोरात ओढू लागते. तेव्हा भूमी म्हणते, अगं खरंच मला नाही माहीत तुझं बाळ कुठे आहे. मग आता अमोली रागातच म्हणते, केला ना तू माझा विश्वासघात, चोरलंस ना तू माझं पुन्हा बाळ, आता माझं बाळ मला पुन्हा दे. तेव्हा भूमी आता खूप रडते आणि म्हणते, बाळाची शपथ घेऊन सांगते मी, मला खरंच माहीत नाही बाळ कुठे आहे. तेव्हा बाळाची खोटी शपथ घ्यायची नाही, हा माझ्याकडे पुरावा आहे, असं लगेचच आता तेथे अमोली म्हणते. तेव्हा भूमी आता रागातच विचारते, कसला पुरावा. तेव्हा आता लगेचच भूमीच्या कानातले ती दाखवते. मग आता भूमीलाच मोठा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण भूमीकडे पाहू लागतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब